श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व या चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या पद्धतीने आपापल्या आवडत्या देवी देवतांची पूजा अर्चना उपासना करत असते आणि प्रत्येकजण आपलं कुलदैवत, आपलं इष्टदैवत तसंच आपलं आराध्य दैवत यांची उपासना हा प्रत्येकजण करत असतो आणि वेगवेगळ्या देवतांची स्तोत्र मंत्र जप हा प्रत्येकजणच करत असतो। पण हीच उपासना जर आपण प्रत्येकाने आपापल्या राशीनुसार केली तर ती नक्कीच यशदायी आणि फलदायी ठरते। तसंच व्यक्तीला यश सुख आणि समृद्धी प्राप्त होते, तसंच मानसिक समाधानही त्यांना लाभतं। त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या राशीनुसार आपापलं कुठलं दैवत, आपल्या राशीचं कोणतं दैवत आहे त्यानुसार जर पूजा उपासना केली तर त्यांना ते नक्कीच फलदायी ठरणारं असतं। तर काही लोकांना असाही संभ्रम पडलेला असतो की आपण कोणत्या देवी देवतांची पूजा उपासना करावी, असाही संभ्रम बहुतेक लोकांच्या मनात पडलेला असतो। तर त्यांच्याविषयी त्यांनाही ही माहिती खूप उपयुक्त अशी ठरणार आहे। तर आपण कोणत्या राशीची कोणती देवी देवता आहे आणि कुठल्या राशीच्या लोकांनी कोणत्या देवी देवतांची पूजा उपासना करावी हे आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। तर पहिली रास आहे ती आहे मेष रास। तर मेष राशीच्या व्यक्तींनी मारुतीची उपासना करावी। रोज हनुमान अष्टक, हनुमान चालीसा त्यांनी वाचावं, तसंच सुंदरकांडाचा पाठ त्यांनी करावा। तसंच ओम भौमाय नमः हा मंत्र त्यांनी रोज 108 वेळा म्हणावा। दुसरी रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांनी देवी उपासना करणं हे खूप श्रेष्ठ आणि फलदायक असतं। देवीचे वेगवेगळ्या देवींचे मंत्र स्तोत्र त्यांनी म्हणावं, देवींचे मंत्र त्यांनी जपावे, याने त्यांना खूप चांगले परिणाम दिसून येतात। तिसरी रास आहे मिथुन रास। मिथुन राशीच्या लोकांनी गणेश उपासना करणं खूप उपयुक्त आणि फलदायक मानलं गेलं आहे। कोणत्याही गणेश मंत्राचा जप त्यांनी करावा, त्यांनी खूप चांगले परिणाम त्यांना दिसून येतील। तसंच चौथी रास आहे कर्क रास। कर्क राशीच्या लोकांनी शिव उपासना करणं खूप फायदेशीर ठरतं। पाचवी रास आहे सिंह रास। या राशीच्या लोकांनी नित्य गणेश उपासना तसंच सूर्य उपासना करणे लाभदायक ठरतं। रोज गणपती अथर्वशीर्षाचा पाठ त्यांनी करावा, तसंच आदित्य स्तोत्र त्यांनी रोज म्हणावं। सहावी रास आहे कन्या रास। कन्या राशीच्या लोकांनी गणेश आराधना करणं खूप फलदायक मानलं गेलं आहे। तसंच रोज गणेश पूजा, गणेश आराधना करणे, गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करणे, गणेश मंत्राचा जप करणे हे त्यांना आवश्यक असतं। तसंच सातवी रास आहे तुळ रास। तुळ राशीच्या लोकांनी देवींची उपासना करणे गरजेचं असतं। तुळ राशीच्या लोकांनी शुक्रवारचं व्रत करावं, तसंच दुर्गा मातेचा मंत्र त्यांनी जपावा, याचे चांगले परिणाम त्यांना दिसून येतात। तसंच आठवी रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानांची पूजा करावी आणि मंगळयंत्र त्यांनी त्यांच्या घराच्या देवपूजेत ठेवणं खूप चांगलं समजलं गेलं आहे। तसंच नववी रास आहे धनुरास। धनुराशीच्या लोकांनी विष्णू उपासना करावी आणि विष्णू सहस्त्रनाम त्यांनी रोज वाचावं, हे त्यांना खूप लाभदायक ठरेल। 10वी रास आहे मकर रास। मकर राशीच्या लोकांनी शनीचा मंत्र म्हणावा, तसंच कृष्णाची पूजा त्यांना खूप फलदायी आणि लाभदायी ठरते। तसंच 11वी रास आहे कुंभ रास। 11व्या राशीच्या लोकांनी म्हणजे कुंभ राशीच्या लोकांनी रोज शनीची उपासना करावी, शनीचे स्तोत्र मंत्र त्यांनी वाचावं, तसंच त्यांनाही कृष्णाची उपासना करणं आणि रोज त्यांनी शिवकवच हे जरूर वाचावं। तसंच 12वी रास आहे मीनरास। मीनराशीच्या लोकांनीही विष्णू भगवानांची उपासना करावी, त्यांचं नामस्मरण करावं, रोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ त्यांनी अवश्य करावा। तर अशा या 12 राशीच्या लोकांनी 12 ज्या राशीच्या देवी देवता आहेत त्या देवी देवतांची पूजा उपासना आणि त्यांचे स्तोत्र मंत्र जर त्यांनी केले तर त्या नक्की आयुष्यात यशस्वी होतात आणि त्यांची प्रगती चांगली होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे। तर प्रत्येकाने आपापल्या राशीनुसार देवी देवतांची पूजा उपासना आणि मंत्र करा। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।